नमस्कार मंडळी, मी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे। आज मला स्पेशल मटन हंडी करायची आहे, पण त्याच्या आधी मी जाणार आहे स्कूल मध्ये। तर कृपाच्या आणि आज्ञाच्या स्कूल टाइम मध्ये पाऊण तासाचा गॅप असतो, त्यामुळे अर्धा तास मी इथे स्कूल मध्येच थांबते, कारण घरी जाण्यामध्ये आणि येण्यामध्ये असंच अर्धा तास निघून जातो, त्यामुळे मी इथे स्कूल मध्येच थांबून राहते। पण या टायमिंग मध्ये आमच्या आज्ञाचा खूप चांगला फायदा होतो, कारण तिला इथे बराच वेळ गेम खेळता येतात। हे छोट्या मुलांचे पाळणे गेम झोन आहे, त्यामुळे कृपा इथे बसू शकत नाही आणि खेळूही शकत, म्हणून ती आज्ञाला खेळवत खेळवत स्वतःही त्याच्यामध्ये आनंद घेते। तर चला, अर्धा तास काय इथे एक तास जरी खेळलो तरी आमच्या आज्ञाचं काही मनच भरणार नाही। तर इथे आज्ञा स्कूल टाइम झाल्यानंतर तिला क्लासरूम मध्ये सोडली आणि कृपाला घेऊन मी इथे घरी आली। तर घरी आल्या कृपाला चांगलीच भूक लागते, कारण सध्या हाफ डे मुळे ती टिफिनच नेत नाही। तर तिच्या नाश्त्यासाठी मी इथे अंडा ब्रेड केला आणि माझ्या नाश्त्यासाठी इथे मी सलाड आणि फ्रूट घेतले। तर चला, आज मी पहिल्यांदाच मातीच्या भांड्यामध्ये जेवण करणार आहे, त्याच्यासाठी हा नवीन भांडा कसं वापरायचं ते मी तुम्हाला आधी सांगते। तर हे नवीन मातीचं भांडं आणल्यानंतर एका टपामध्ये पाण्यामध्ये संपूर्ण भिजवून घ्यायचं आहे आणि रात्रभर त्याला असंच ठेवायचं आहे। तर हे भांडं सुकल्यानंतर या संपूर्ण भांड्याला तेल लावायचं आहे आणि उन्हामध्ये 2 ते 3 तास असंच ठेवायचं आहे। तर तेल भांड्याला चांगलं मुरल्यानंतर गॅसवर हे भांडं ठेवायचं आहे आणि संपूर्ण भांड्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे। तर या पाण्यासोबत थोडा मीठ आणि लिंब पिळायचं आहे आणि थोडा सोडा टाकून चांगली उकळी आणायची आहे। असं केल्याने मातीच्या भांड्यामध्ये जे काही घाण वगैरे असेल ते निघून जाते आणि भांड्याला वासही येत नाही। तर भांड्यातल्या पाण्याला उकळी आल्यानंतर ते पाणी फेकून द्यायचं आहे आणि एका घासणीनंतर भांडं घासून ठेवायचं आहे। लक्षात ठेवा, मातीचं भांडं घासताना ते साबणाने वगैरे घासायचं नाही, तर बेसन किंवा मीठ वगैरे टाकून ते घासायचं। आणि हे भांडं घासण्यासाठी जी घासणी वगैरे घ्याल ती तारेची वगैरे घ्यायची नाही, तर एकदम सॉफ्ट घासणी घ्यायची आहे। आणि मातीच्या भांड्यासाठी घासणी जी असते ती वेगळीच ठेवायची आहे, जेणेकरून त्याला साबण वगैरे लागणार नाही। तर हे मातीचं भांडं कसं वापरायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे। आता या मातीच्या भांड्यामुळे आपल्या आरोग्याला काय काय फायदे होतात ते पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते। मातीच्या भांड्यामध्ये अन्न हळूहळू शिजतं, त्यामुळे त्यातली पोषक तत्वे जास्त प्रमाणात टिकून राहतात। स्टील किंवा नॉनस्टिक सारखे कोटिंग नसल्यामुळे त्याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल नसतात। मातीत अल्कलाइन असल्यामुळे ऍसिडिटी बॅलन्स होते आणि त्यामुळे डायजेशन ही सुधारते। मातीच्या भांड्यामध्ये हीट इव्हनली पसरते, त्यामुळे कमी तेलामध्ये ही स्वयंपाक खूप छान होतो। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मातीचा हलकासा सुगंध अन्नामध्ये मिसळतो, त्यामुळे अन्न एकदम चविष्ट लागते। तर चला, आज स्वयंपाक करता करता नवीन मातीचं भांडं कसं वापरायचं आणि याचे काय काय फायदे आहेत ते तुम्हाला मी थोडक्यात सांगितलेले आहे। जर तुम्हाला या टिप्स आवडल्या असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा। तर आज या मातीच्या भांड्यामध्ये मी चिकन आणि मटन दोन्हीही डिश केले होते आणि दोन्हीही डिश एकदम भन्नाट झाले होते।